नागरिकांनी व शिवसैनिकांनी माननीय खासदार यांना काळे झेंडे दाखवले, या संदर्भामध्ये आपण अधिकची माहिती काय द्या? आज नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी उद्धव ठाकरे गटातून शिंदे गटामध्ये त्यांनी प्रवेश केला. त्यामुळे आज आम्ही नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने त्यांना काळे झेंडे दाखवून जाहीर निषेध केला. त्या व्यतिरिक्त भविष्यामध्ये आपण शिवसैनिकांना काय आव्हान? याच्या अगोदर काही आमदार सांगितल्याप्रमाणे खासदार कशा पद्धतीनं या महाराष्ट्राचं आणि या देशाचं वाटोळं करत आहे हे जगजाहीर आहे. आणि हे असे टायगर हे म्हणणं करणं हे त्यांना शोभत नाही. हे शेळीचं उठवलेलं बाजार आहे, दुसरं काही नाही. महाराष्ट्रातून असे खासदार अनेक गेले, असे आमदार अनेक गेले. पिढ्यानं पिढ्या ठाकरेंनी हे घडवत राहिले आणि हे ठाकरेच करू शकतात. ठाकरे एका गोरगरिबाच्या कुटुंबातल्या माणसाला आमदार किंवा खासदार करू शकतात ते आणखी पुन्हा साहेबांचं तर 12 म्हणजे निश्चितच शिवसैनिकांच्या जीवावर जर घेतले तर शिवसैनिक 12च्या ऐवजी 11 सुद्धा करू शकतात. यामुळं कार्यकर्त्यांचं मनोबल घेतल्या जाईल असं वाटतं. कार्यकर्ते उलट प्रमाणे कामाला लागणार आहे आणि ह्यांना चिंता फक्त आम्हाला नाही. आता निवडणुकांना चिंता आहे त्यांची अस्तित्वाची लढाई, त्यांना कशी लढायची आणि ते कसे निवडून येतील त्याच्यावर त्यांना निवडणूक लढायची. आपण शिवसैनिक म्हणून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना काय आव्हान? शिवसैनिक म्हणून एकच आव्हान करेल की आपण गोरगरिबाचे लेकर कशा पद्धतीनं आम्हीच शिवसैनिकच नाही तर इतर ह्या